तर नमस्कार मित्रांनो, काय मजेत ना? तर आज आपण काय करणार आहे. तर स्पॅनर साईजचा फॉर्म्युला काय असतो. तेव्हा कोणताही आपण एखादा जर बोल्ट घेतला तर त्या बोल्टला कोणता स्पॅनर बसवला जाईल हे कसं ठरवलं जातं. तर आपल्याकडे जे नट बोल्ट वगैरे येतात त्या नट बोल्टला कुठला स्पॅनर कसा बसवायचा याचा एक फॉर्म्युला ठरलेला असतो. असं उगीच कुठलाही बोल्ट कुठल्याही बोल्टला बसत नाही. तर त्याचा फॉर्म्युला काय ते आता आपण बघणार आहोत. तर बघा, त्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगतो स्पॅनर साईजचा फॉर्म्युला कसा ठरवायचा. त्याच्यासाठी तुम्हाला जो बोल्ट आहे त्या बोल्टचं काही डायमेन्शन माहिती पाहिजेत. हा जो बोल्ट दिलेला आहे इथं, ह्या बोल्टचं जे हेड दिलं आहे, हा हेडचा डायमीटर दाखवला आहे तुम्हाला. त्याच्यानंतर ही यल दिली, L45, म्हणजे ह्या बोल्टची लांबी हेडपासून खाली थ्रेडचा भाग आहे इथपर्यंतची ही लांबी हे 12 जे दिलं आहे ते बोल्टचा ह्या थ्रेडचा जो पोर्शन आहे त्याचा व्यास दिलेला आहे. व्यास त्यालाच आपण काय म्हणतो, एम एट म्हणजेच काय, M8 किंवा M10 M12. आता ही M12चा बोल्ट आहे. M12 म्हणजेच काय, तर M12 म्हणजेच हा जो बोल्ट आहे, हा बोल्टची ही जी जाडी बघा, ही थ्रेडची जाडी, हेडची नाही बरं का, ही पाण्याची नाही, पाना बसवायचं नाही, खालचा जो भाग आहे ह्याची जाडी त्याला म्हणायचं M12, म्हणजे 12 mm ह्याची जाडी ह्या बोल्टची. आणि ही वरचा टी दिला आहे तो हा पूर्ण थ्रेड नाही, त्याच्यावर काही भागात थ्रेड आहेत, तो थ्रेडची जी लांबी ती थ्रेड. आणि ह्या दोन थ्रेडच्या मधलं जे अंतर आहे त्याला म्हणायचं पिच. हे ते दाखवलं आहे बघा, पी. दोन थ्रेडच्या मध्ये जे अंतर आहे त्याला पिच म्हणायचं. त्याच्यानंतर दोन थ्रेडच्या मध्ये जो अँगल आहे, दोन थ्रेडच्या मधला जो अँगल आहे त्याला काय आपण म्हणायचं, थ्रेड अँगल. आता हो, मेट्रिक साईजमध्ये हा अँगल 60 डिग्री असतो. जर इंचेसमधला जर थ्रेड इंचेसमधल्या थ्रेडचा जर बोल्ट असेल तर त्याचा अँगल 55 असतो. तर आपला 60 अँगल आहे. ह्या दोन थ्रेडच्या मध्ये जो अँगल आहे तो 60 आहे. त्याच्यानं दोन थ्रेडच्या मधला अंतर आहे पिच आहे. तर ही झाली बोल्टची प्राथमिक माहिती. तर आता आपला महत्त्वाचा विषय काय, तर कुठल्या बोल्टला कुठला स्पॅनर बसवायचा ते कसं ठरवलं जातं, तर त्याच्याविषयीची माहिती आता आपण घेणार आहोत. तर बघा, आता आपल्याकडे हे जे बोल्ट आहेत ते बोल्ट तुम्हाला तर मित्रांनो, आपल्याकडे काय झालं बरं का, आता ती काय लहान पट्टी नाही मोजायला किंवा फोर्नियर कॅलिपर नाही, डिजिटल पण नाही साधा पण नाही. तर आपण ही पट्टी ही मिळत आहे ह्याच्यावरून मोजतो. तर बघा, हा जो बोल्ट आहे छोटा, तर त्याचं बघा 5 mm थोडं, म्हणजेच हा 6 mm बोल्ट आहे. म्हणजे हा थ्रेडचा जो पोर्शन आहे तो 6 mm आहे. 6 mm. तर आपण इथं त्याला त्याचं लिहून, तो M6चा बोल्ट आहे तो लिहून ठेवलं. त्याच्यानंतर हा दुसरा बोल्ट आहे बघा, त्याची जाडी म्हणजे 1 सेंटीमीटर आहे, दिसते का, 1 सेंटीमीटर. म्हणजेच तो काही M10चा आहे, 10 mm. हा जो तिसरा बोल्ट आहे त्याचा व्यास बघा, आता बघा ते थ्रेडचा जो भाग आहे त्याचा व्यास आहे 10 mm थोडं पुढं, म्हणजेच 12 mm. हा 12 mmचा आहे बरं का. तर आता तर मित्रांनो, आपल्याकडे आता मी ही तीन बोल्ट हे तीन जे बोल्ट आहेत, M6चा, M10चा आहे आणि M12चा. M6 म्हणजेच काय, तर त्याचा थ्रेडचा जो भाग आहे त्याचा व्यास आहे तो 6 mm आहे. हा मधला बोल्ट आहे त्याचा व्यास आहे 10 mm. हा शेवटचा बोल्ट आहे त्याचा व्यास आहे 12 mm. तर आपल्याला M6च्या बोल्टला कितीचा पाना बसेल, M10ला कितीचा बसेल आणि M12ला कितीचा बसेल हे कसं काढायचं, तर त्याचा एक फॉर्म्युला आहे, तुम्हाला सांगतो मी लगेच. आता बघा एकाच मिनिटात. तर मित्रांनो, त्याचा फॉर्म्युला काय आहे बघा आता. तर त्याचा फॉर्म्युला दाखवतो तुम्हाला. त्याचा फॉर्म्युला आहे डायमीटर, बोल्टचा डायमीटर इंटू 1.5 + 1. म्हणजे ह्याला काय करायचं बघा, आता तो छोटा बोल्ट आहे, ह्या छोटा बोल्टचा आपला डायमीटर किती होता, 6, M6चा, म्हणजे 6 गुणुले 1.5 + 1 बरोबर 6 दीड 9 अधिक 1, 9 अधिक 1 बरोबर 10. तर M6चा जो बोल्ट आहे आपला, M6चा हा जो छोटा बोल्ट आहे आपण बघितला होता त्याचा M6चा आहे, तर त्याला 10चा पाना बसणार. तर आपण बघू आता त्याला 10चा पाना बसतोय का. तर या फॉर्म्युल्यानुसार त्याला 10चा पाना बसतोय का, बघा हा 10चा आहे. हो का, 10चा पाना बरोबर, त्याला 10चा पाना बसलेला आहे बरोबर. तेव्हा 10चा पाना बसलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे दुसरा बोल्ट आहे, आता हे काढून देऊ आपण. दुसरा बोल्ट आहे आपल्याकडे अजून एक M12चा. बघा किती लांबी याची आहे का, तर 12 mm आहे. तर M12ला कितीचा पाना बसतो आपण बघूया. तर दुसरा फॉर्म्युला इज बघा, तो M12चा बोल्ट आहे, M12चा बोल्ट आहे. तर M12ला कितीचा पाना बसतोय, M12ला बघू. तर डायमीटर किती, बोल्टचा डायमीटर इंटू 1.5 गुणुले अधिक 1. तर बोल्टचा डायमीटर किती,
M12 म्हणजेच 12 गुणुले 1.5 प्लस 1 बरोबर 12 18 प्लस 1 बरोबर 19. तर ह्या फॉर्म्युल्यानुसार त्याला 19चा पाना बसला पाहिजे 19चा. तर 19चा पाना बसतोय का बघा आता. तर हा बोल्ट उचलू आपण आणि ह्याच्यात टाकू बघा 19ला. बघा 19ला दिसतंय का 19 मध्ये बसतंय. तर 18 मध्ये बसतंय का ही. तर 18 मध्ये बसत नाही बघा. हो का 18 मध्ये 18च्या ह्याला हा पाना बसत नाही. तर बसतोय कितीला तर 19ला बसतोय बघा 19ला आहे का हा 19. तर अशा प्रकारे याचा फॉर्म्युला काढायचा आहे. तर आता आपण काय करणार आहे ही फॉर्म्युला काढून घेणार आहे. चला दाखवतो तुम्हाला लगेच. तर मित्रांनो कसं आहे आता हा फॉर्म्युला काढायचा असेल तर आता M4 पासून काढू बघा. तर फॉर्म्युला काय आहे डायमीटर गुणुले 1.5 प्लस 1. तर बघा डायमीटर ह्याचा काय M4 4 गुणुले 1.5 प्लस 1 बरोबर 4 दीड 6 आणि 1 7चा म्हणजे M4ला 7चा पाना बसणार. त्याच्यानंतर M6ला काही त्याचा बसणार 6 गुणुले दीड प्लस 1 बरोबर 6 दीड 9 प्लस 1 10 म्हणजेच M6ला 10चा पाना बसणार दिसते का. त्याच्यानंतर M8ला 8 गुणुले 1.5 प्लस 1 बरोबर 8 दीड 12 आणि 1 13चा M8ला 13चा पाना बसणार बरोबर. त्याच्यानंतर M10ला 10 इंटू 1.5 प्लस 1 बरोबर 10 5 15 आणि 1 16चा पाना बसणार. त्याच्यानंतर M12ला 1.5 प्लस 1 बरोबर 18 आणि 1 19चा पाना बसणार बरोबर. त्याच्यानंतर M14 गुणुले 1.5 प्लस 1 बरोबर M14 प्लस 7 7 1 22 याला 22चा पाना बसणार. तर मित्रांनो जर M4 ते M14 पर्यंतचे जे डायमीटर आहेत तर त्याला त्याला हे सूत्र वापरायचं डायमीटर गुणुले 1.5 प्लस 1. आणि M16 ते M24 पर्यंत काय करायचं त्याला प्लस 1 करायचं नाही. काय करायचं डायमीटर किती 16 गुणुले 1.5 करायचं फक्त प्लस 1 करायचं नाही. 16 24 म्हणजे ह्याला 24चा पाना बसणार बरोबर. ह्याच्यामध्ये जे ॲड केलं तर इथं करायचं नाही. त्याच्यानंतर M18ला काय करणार M18चा 18 इंटू 1.5 बरोबर त्याला 27चा पाना बसणार. त्याच्यानंतर M19ला काय करणार M19ला कितीचा पाना बसणार M20 इंटू 1.5 बरोबर किती झालं 30चा पाना बसणार ह्याला. त्याच्यानंतर M22ला कितीचा बसणार M22 गुणुले 1.5 बरोबर 33चा पाना बसणार त्याला. त्याच्यानंतर M24ला काय करणार 24 गुणुले 1.5 बरोबर कितीचा पाना बसणार 36चा पाना बसणार. तर बघा मित्रांनो हा जो फॉर्म्युला आहे तो M4 ते M14 पर्यंत काय करतो डायमीटर गुणुले 1.5 प्लस 1 करायचा आहे. आणि M16 ते M24 पर्यंत काय करायचं आहे डायमीटर गुणुले 1.5 करायचं त्याच्यात 1 मिसळायचं नाही. तर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला आपल्याकडे झालेला आहे. तर फक्त ह्याच्यामध्ये एक काय केलेलं आहे स्टँडर्ड पद्धतीनुसार असं M10चा जो बोल्ट आहे M10चा बघा M10चा इथं जो M10 दिलेला आहे M10 ह्या M10चा हा फॉर्म्युला इथं बसत नाही. इथं अधिक 2 करावं लागतं बरं का. काय झालं M10चा बोल्ट असला तर M10 गुणुले 1.5 प्लस 1 16 होतं. तर तिथं 16ला न होता तिथं 17चा पाना लागतो. तुम्हाला दाखवतो कसा ते बघा आता. हा जो M10चा बोल्ट घेतलेला आहे पण M10च्या बोल्टला ह्या सूत्रानुसार 16चा पाना बसायला पाहिजे पण प्रत्यक्षात 16चा पाना इथं बसत नाही. तर काय होतं त्याला 17चा पाना लागतो बघा इथं 17च्या पाण्यातच फक्त ते दिसतंय हे 17च्या पाना बसतो ह्याला. म्हणून तो एक अपवाद आहे त्याला. झालं का. आता चला मित्रांनो तुम्हाला याच्या व्यतिरिक्त एक सांगतो की तुम्ही म्हणसाल फक्त मला ह्यांनी समसंख्यांचं म्हणजे M4 M6 M8 M10 M12 सांगितलं हे इवन नंबरचं झालं. ऑड नंबरचं का सांगितलं नाही. ऑड नंबरचं काहीतरी अवघड आहे का तर नाही. ऑड नंबरचं सुद्धा तुम्हाला सांगतो एकाच मिनिटात बघा आता. तर आता बघा ऑड नंबरचं M3 M5 M6 तर त्याला काय करायचं माहिती का. तर त्याला बघा त्याचा फॉर्म्युला काय डायमीटर इंटू 1.5 प्लस 1.5 तर काय येतं आहे बघा डायमीटर किती आहे 3 गुणुले 3 दीड प्लस दीड बरोबर किती आलं बघा ते 3 दीड किती आलं दीड आणि दीड 3 आणि 3 6 बरोबर का. त्याच्यानंतर इथं M5 गुणुले दीड प्लस दीड किती आलं 5 दीड 7.5 आणि ही 8 9 बरोबर 9 mmचा पाना लागणार M5ला. त्याच्यानंतर M7ला किती लागणार M7 गुणुले 1.5 गुणुले प्लस 1.5
किती आलं 7.5 दीड 7 दीड 3.5 10 11 12 म्हणजे ह्याला 12चा पाना बसणार. आणि M9ला 9 गुणुले 1.5 प्लस 1.5 बरोबर 9 दीड किती आलं 4.5 4.5 म्हणजे 10 11 12 13 14 आणि 15चा पाना बसणार ह्याला. आलं का ध्यानात. आता ह्याच्या पुढे जी आहे ह्याच्या पुढं बघा M11 ते पुढच्याला फॉर्म्युला वेगळा येतोय तो तुम्हाला तर बघा आता M11 ते M17 पर्यंतचा फॉर्म्युला वेगळा येतो. कसा येतो बघा M11 M13 M15 आणि M17. तर बघा M11ला डायमीटर इंटू 1.5 प्लस 0.5 करायचं आहे. बघा 11 दीड किती झालं 5.5 5.5 1 6 6 न 11 6 किती 17 mm इथं पाना बसला पाहिजे असं ह्याच्यानुसार बरं का. त्याच्यानंतर M13 गुणुले 1.5 अधिक 0.5 तर 13 दीड किती झालं तर ह्याला कितीचा पाना बसला पाहिजे ह्याला 20चा पाना बसला पाहिजे 20 mm. त्याच्यानंतर M15 गुणुले 1.5 अधिक 0.5 बरोबर ह्याला 23चा mm पाना बसला पाहिजे. आणि शेवटचा आहे M17 गुणुले 1.5 प्लस 0.5 बरोबर ह्याला कितीचा पाना बसला पाहिजे 26चा पाना बसला पाहिजे 26 mm. तर अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला आहे ही काढायचा. याच्यानंतर आता इंचेसचे बोल्ट त्याच्यानंतर एलन कीचे बोल्ट ह्याचा एक वेगळा फॉर्म्युला आहे. ते कसं काढायचं ते तुम्हाला मी परत दुसऱ्या ह्याच्या